नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचे विकी ऑटो गॅरेजमध्ये। तर भायासाहेबाची इलेक्ट्रिक स्कूटी आहे बा। तर इलेक्ट्रिक स्कूटीला हेडलाईटमध्ये बल्ब जे येतो हे पट्ट्या LED पट्ट्या आहेत बा, त्याच्यातला बल्ब आपण पॉवरफुल टाकू शकत नाही बा भायासाहेब, बरोबर आहे की नाही? तर त्यांच्या गाडीला आपण साईड लाईटमध्ये बल्ब टाकून दिलेला आहे। बल्ब कसा उजेड एकदम कमी होता पाहिला, तर त्यांना आपण आता फोकसमध्ये बल्ब टाकून दिलेला आहे। काही वायरिंगवर काही कठीण झाली का? नाही, वायर वगैरे काही कट नाही झाले, एकदम प्रॉपर मध्ये वायरिंग करून दिलेली तुम्हाला। त्याचबरोबर त्यांना साईड लाईट बल्ब झाला, पाठीमाग आपण शो लाइटिंग पण करून दिली बा, नंबर प्लेट वरती डिस्को लाइटिंग टाकून दिलेले बा त्यांना, त्यासाठी पण काही वायरिंग वर काही कटिंग केलं नाही बा। तर इलेक्ट्रिक स्कूटी आहे, तिचे फंक्शन पण आता कधीची गाडी आपली? 8 महिने झाले। 8 महिने झाले, पण 2026 स्टार्टिंगची समजा कार्ड सिस्टम आलेलं आहे आणि रिमोट किट पण आलेले बा त्यासोबत। रिमोट वरती पण कंट्रोल होणार आहे गाडी आणि याच्यावर पण होणार आहे। आता हे सिस्टम जे आहे आपण पाहिलेलं आहे बा, आपल्याकडे विकी ऑटो गॅरेजवरती BS4 गाड्या असून द्या किंवा BS6 गाड्या असून द्या, आपण त्याला हे सिस्टम बसून देतो बा। आता कंपनीच्याच गाडीला आलेलं आहे, इलेक्ट्रिक गाडीला आहे की नाही, रिमोटवरती गाडी कंट्रोल पण होतीये। तर असं सिस्टम आलेलं आहे बा। पुढे चालून आपल्या युनिकॉर्न गाडी असून द्या, पल्सर गाडी असून द्या, यांना पण येण्याची शक्यता आहे। कारण तर ह्या डिजिटल मार्केट युगामध्ये हे असं काही ना काही युनिक आयटम घडणारच आहेत बा। तर त्याच्यामध्ये पल्सर असू द्या, युनिकॉर्न असू द्या, त्यासुद्धा आपल्या कार्डवरती गाड्या चालू होऊ शकतात पुढे चालून। BS7 BS8 BS10 पर्यंत असे होऊ शकतात बा। रिमोटवरती कंट्रोल तर आपण आताच करून द्यायला लागलो बा। ओके, तर असे राहणार आहे सिस्टम नाही का। रिमोटवरती लॉक होती, अनलॉक होती। आता कार्डवरती कशी होती आपण दाखवून देऊ समजा, आहे की नाही? तर या थोडं पुढं कार्डवरती सिस्टम कसं नाही, असं कार्ड आहे बा। किती कार्ड आले असे आपल्याला? असे 2 कार्ड आलेत बा। एकदम छोटंसं कार्ड आहे, त्याच्यावरती डिस्प्लेवरती टच बी केलं तर आपण ते डिस्प्ले चालणार आहे, गाडी चालू पण होणार आहे, बरोबर आहे की नाही? त्याच्यानंतर सिस्टम असं आहे की कार्डवरती चालू केलं कार्डवरती बंद करू शकतो, आणि रिमोटवरती पण बंद होती चालू होती, की नाही? रिमोट बी कंट्रोल करते आणि कंपनीने तुम्हाला चावी पण दिलेली आहे। हा, 3 ऑप्शन दिलेले आहेत बा। म्हणजे रिमोट पण 2 दिले, कार्ड पण 2 दिले आणि चाव्या पण 2 दिल्या। म्हणजे असं पा नवीन नवीन होत चाललेलं आहे काही ना काही। आता काळानुसार बदलणं गरजेचं आहे बा, आहे की नाही? तर आपण सुद्धा आपल्या गाडीच्या सेफ्टीसाठी हा सिस्टम करून घ्यायला पाहिजे। आता बऱ्याच दिवसाचं सिस्टम असं 2020-21 पासून जेव्हापासून इलेक्ट्रिक बाईक आलं तर तेव्हापासून हे सिस्टम चालू आहे समजा। पण हे कार्डचं सिस्टम तर 2026 स्टार्टिंगला किंवा 25 एंडिंगला हे आताच ह्या दरम्यान आलेलं आहे पहा सिस्टम, आहे की नाही? तर कार्डवरती कसं ऑपरेट होते पहा। आता जे वापरते इलेक्ट्रिक स्कूटर त्यांना तर माहितीच आहे पहा समजा, पण ज्यांनी कोणी अनुभवलं नाही आहे, आत्तापर्यंत घेतलं नाही आहे, तर त्यांच्यासाठी आपण ही माहिती या ठिकाणी आपण दिलेली आहे पहा। ओके, त्याच्यानंतर रिमोटवरती बी कंट्रोल होती आहे आणि इलेक्ट्रिक स्कूटी बी असली तरी काय चोरीचं भीती असतेच पहा, बरोबर आहे की नाही? कारण तर बाईक चोरीचे प्रमाण जास्त असल्यामुळं इलेक्ट्रिक स्कूटी पण होऊ शकते चोरी। त्याच्यामध्ये बी लॉक अनलॉक आहे, तिला टच वगैरे केल्यानंतर वाजत असं नाही, हे असं आवाज येते, आहे की नाही? म्हणजे आपल्याकडे पण तसं प्रोडक्ट आहे बा, मोटर लॉक होऊन जाते, म्हणजे ऑटोमॅटिक थोडीफार मागं पुढे जर घेतली लगेच लॉक होऊन जाते मोटर डायरेक्ट, ते म्हणजे रिमोटवरती बी चालू होणार नाही किंवा वायर कट चालू, म्हणजे मोटर लॉक झाली त्यानंतर तुम्ही लॉक अनलॉक केल्याशिवाय ती चालू होणार नाही। म्हणजे आणखी नेक्स्ट लेवल आहे बाबा। तुम्ही चावी लावली तरी उपयोग नाही, रिमोटवरच अनलॉक झाली पाहिजे, बरोबर बरोबर। म्हणजे सिस्टम असं आहे बा, म्हणजे पाहू शकता तुम्ही आता किती नेक्स्ट लेवल झालेलं आहे। याच्यामध्ये जर कोणी छेडछाड करण्याचं काहीतरी एक्स्ट्रा कुटाने करून जर चालू करण्याचा प्रयत्न केला, ती टायरातली मोटर जी आहे ती डायरेक्ट लॉक होऊन जाणार आहे। व्यवस्थित घेतो पाठीमागून ते बी आले पाहिजे, वरनं बघ मावलं बघ, तर असे लॉक होणार आहेत बा। म्हणजे ते एकदा तसं लॉक झाल्यानंतर चावी लावली तर चावी लावली तरी बी चालू होणार नाही किंवा वायर कट करून बी चालू होणार नाही। म्हणजे असं सिस्टम आहे। म्हणजे आपण बाईकला पण तसं काही ना काही आपण युनिकमध्ये करतो बा, GPS सिस्टम असू द्या किंवा रिमोट किट सिस्टम असू द्या, तर ते असं चालू असतं आपले नवीन नवीन। आता इलेक्ट्रिक स्कूटीचं बऱ्यापैकी फायदा आहेत, मला पण असं वाटतंय बा, मला पण ते घ्यायचे विचार चालू आहे। तर पहा तुम्ही विचार करून, कारण तर आहे फायदे, पेट्रोलची बचत होती आहे, सर्व्हिसिंगचा खर्च नाही, असं काही खर्च नाही बा बऱ्यापैकी। तर आपण जर घ्यायचं असली तर 100% आहे, जर रनिंग असेल तर फायद्याचंच आहे समजा, आहे की नाही? तेवढे पैसे आपले पेट्रोलचे पैसे जेवढे जातात तेवढे पैसे आपले वाचणार आहेत पहा। तर हे सिस्टम पाहून आम्हाला पण खूप आनंद झाला पहा, आणि म्हणजे जरा सिमिलर वाटलं। आणि याच्यामध्ये टेक्नॉलॉजी काय काय आणखीन काही सांगू शकता तुम्ही आम्हाला? तेवढी फॅसिलिटी आहे, तेवढी फॅसिलिटी म्हणजे आहेत समजा, हा गाडी चोरीला वगैरे जाणार नाही, टच वगैरे केल्यानंतर हा म्हणजे बऱ्यापैकी फायदा आहे तुम्हाला असं वाटतं बा? बाईक आणि याच्यामध्ये काय फरक वाटत नाही, पण समजा नवीन लेकरं शाळा फिरायला जाते त्यांच्यासाठी चांगली, त्यासाठी शाळा समजा काही काही पेट्रोल बाईक असली तर दामटी तिथे बा पुरं, तशी पळत पण नाही एवढी। हा हा हा, चार्जर पण आपलं एकदम सोबत राहतंय, तर आहे बा बऱ्यापैकी फॅसिलिटी त्याच्यामध्ये। ओके, धन्यवाद तुम्ही विकी ऑटो गॅरेजला भेट दिलेली आहे।
एक वेळेस ती आपण जी लाइटिंग लावली ती मागची लाइटिंग दाखवा आता. अनलॉक करायचं. अप्पर डिप्पर एवढा पिवळा आणि ढावळा फोकस राहणार त्याच्यामध्ये पहा. पाठीमागची लाइटिंग दाखव ना. एकदम जागा माग विषय झालेला बा. काल केली झालं ना याला पेट्रोल मार लागणार. पहिला फोकस काहीच नव्हतं बाईक नाही. म्हणजे फोकस फुल आहे पण वरती नाही पडत. जागेवर पडत ते. आपल्याला तसं पाहिजे सेटिंग पाहिजे. आणि याला सेटिंग करायला काही